मी सुलेखा तळवलकर दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गेले काही एपिसोड्स आपण चौरंग रेस्टॉरंटमध्ये शूट करतोय, तर हेच ते चौरंग रेस्टॉरंट. दादरच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये खास मराठी चवीचे पदार्थ मिळतात हे मी फक्त ऐकून होते. इथल्या मेन्यू कार्डवरती दडपे पोहे, कुळथाचं पिठलं या पदार्थांची नावं वाचली, साबुदाण्याची खिचडी, विशेषतः मोदकाची चव घेऊन बघितली, तेव्हा इथल्या खास मराठी चवीवर शिक्कामोर्तब झालं. इथलं वातावरण, स्टाफ हे सगळंच इतकं छान आहे की चौरंग आता दिलके करीबच्या सुद्धा दिलके करीब झाले. चौरंगाच्या प्रवासाबद्दल आपण आज मधुरा आपटे आणि विनय आठवले यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हो, मधुराची ओळख जरी चौरंगाच्या निमित्ताने झालेली असली ना, तरी सुद्धा विनयची आणि आमची आधीपासून ओळख आहे. तो आमच्या दिलके करीबच आहे. चला तर मग यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिलके करीब उद्यमशील. मी तुला लहानपणापासून ओळखते. हो ना. म्हणजे खरं तर मी लग्न होऊन इथे आले तळवलकरांकडे, तेव्हा मी पण लहान होते आणि तू तर खूपच लहान होतास. आणि मधुरा, आपली ओळख आत्ता चौरंगाच्या निमित्ताने झाली आहे. सो सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करते. आणि आमची प्रथा तुम्हाला माहितीच असेल, हो, आम्ही भरपूर गिफ्ट देऊन स्वागत करतो. बरं, इथे आम्ही शूट करतो आणि इथल्या चवीची आम्हाला ओळख आहे. ओके, सो आमच्याकडची चव तुम्ही घेऊन. सो सहज हवन एंटरप्राइज हे ब्रँडचं नाव आहे, अद्वैत बापट यांच्या. आणि ह्याच्यामध्ये ह्या खरवसामध्ये ऑर्गॅनिक गूळ आहे. आणि सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे. अतिशय उत्तम खरवस ते बनवतात. कुठे आहे त्यांचं? ते तुम्ही त्यांनाच विचारा, ते समोर आहे. थँक्यू. मधुरा, विनय, इकडचं इंटिरियर कोणी केलंय? मधुरा पाठारे. क्या बात है. बरं, मला इंटिरियर तर खूप आवडलंच आहे, पण मला खास करून काय आवडलं माहिती आहे, हे जे छोटे छोटे अँटिक्स वगैरे वापरलेस ना तू, सो ते खरंच म्हणजे या जागेला खूप लाईव्हली करतं आणि खूप छान दिसतं. थँक्यू. बरं, सो आमच्याकडून सुद्धा तुमच्यासाठी ॲक्च्युली हे अँटिक्स बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या एक स्पॉन्सर्स आहेत कल्याणी मोडक. अच्छा. सो त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. आणि तुम्ही ही सगळी जी प्रॉडक्ट्स ठेवली आहेत ना, करेक्ट, त्याच धर्तीवरती दगडातून त्या वस्तू बनवतात. सुंदर आहे, खूप सुंदर. तुमच्या डेकॉरला जाईल ना हे? हो, अगदी. हे बघा, पाटा वरवंटा सुद्धा आहे. अरे वा. एक मिनिट, सगळं काढू का इथं बाहेर? हो, खूपच सुंदर असे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. पोलपाट लाटणं आहे. हे बरोबर. आणि हे इथे, आणि हे इकडे आहे. येस, सुंदर. सुंदर आहे ना? खूप छान, खूप छान. रेखीव आहेत आणि सगळे आकर्षक पण दिसत आहेत. येस. आणि कल्याणी ताईंनी तुमच्यासाठी टेबल रनर सुद्धा पाठवलं. ओ वा. सुंदर. असं दाखवूया मला वाटतं आपण? पॅचवर्क हो, केलेला patchworkचं आहे. हा पण जाईल ना इथे? हो. खूप खूप छान. अच्छा, ही फक्त पिशवी नाही आहे, तर हे अबळ नाही सबळ या NGO कडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. वा. सो आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, सुरतमध्ये तिचा हा NGO आहे. या न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी ही संस्था तिने चालू केली आहे. ओके. आणि ती मुलं खूप आनंदाने आपल्यासाठी या सगळ्या वस्तू बनवतात. हँड पेंट करतात, Correct. बनवतात. येस, थँक्यू सो Thank you. मच. खूप सुंदर केलेलं है आहे. ना? सुंदर. आणि खूप प्रेमाने करतात. उलुक द आउल फाउंडेशन आणखीन एका मैत्रिणीचं आहे, दिलके करीब मैत्रीण आहे, प्रीती शहा. आणि हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू ती बनवते. उलुक द आउल फाउंडेशन सुद्धा NGOच आहे. ओके.
आणि मला असं वाटतं की चौरंगाच्या दारावरती हो खूप छान दिसेल. नक्कीच. आमच्याकडे जी केळवणा वगैरे होतात तेव्हा आम्ही सजावट करतोच, तर त्याच्यासाठी हे खूपच छान गिफ्ट आहे. परफेक्ट मॅच आहे. परफेक्ट आहे. इव्हन ते आजची- टेबल रनर सुद्धा हा आम्ही ना? नक्की यूज करू त्याला. येस येस येस. इनफॅक्ट आजची सगळी गिफ्ट इथे खूप हो, छान खूप छान होती. जेल होतील अगदी. येस. आणि बॉर्डर पण खूप छान आहे. हो हो. आपल्याकडे चौरंगमध्ये खूप छान पदार्थ मिळतात, चव उत्कृष्ट असते. तुमच्या मेन्यूमध्ये जर का काही ॲडिशन करायचं असेल तर स्वादस्फूर्तीमध्ये आपल्या अनुपमा ताईंनी ना खूप छान छान अशा रेसिपीज दाखवल्यात. म्हणजे आपल्या ना आईच्या आजीच्या बरोबर. आपल्या जुन्या- काही- हा, जुन्या जुन्या ज्या रेसिपीज आता- आणि काही युनिक बरोबर रेसिपीज आहे. असतात. सो त्या ह्याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. अशा खूप रेसिपीज आहेत ज्या आता कालबाह्य होत चालल्यात. नवीन जनरेशनना त्या माहिती नाही आहेत. बरोबर आहे. सो त्याचा अभ्यास आपण नक्कीच करू शकतो आणि ते पुन्हा आपण इंट्रोड्यूस करू शकतो. नक्कीच कुठली छान असेल ह्याच्यात तर आम्ही नक्कीच रेस्टॉरंट खूप छान छान आहे तरी Correct. खूप छान आहे. नक्की करेल. नक्की आम्हाला खूप फायदा होईल याचा. थँक्यू. वेलकम. आपले आणखीन एक मित्र आहेत, दिलके करीब मित्र आहेत, प्रसाद शिवारकर. सो विवाह प्रसाद आणि वास्तुप्रसाद हे दोन त्यांचे ब्रँड्स आहेत. ओके. आणि हे देवयंत्र आहे, मंगलमय देवयंत्र. तुमच्या इधर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवू शकता किंवा देव्हाऱ्याच्या वास्तूमध्ये. आजूबाजूला Yes. कुठेतरी ठेवू शकता. नक्की. आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर सुद्धा देते. या जागेबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल किंवा वास्तूची जर का तपासणी करायची असेल नक्कीच नक्की. तर हा, आणि खूप चांगले आहेत, अगदी नक्कीच, देवातला नक्कीच, माणूस आहे तो. नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू. मस्त आहे. इथे देवारा आहे ना बाहेर? हो, आहे. हा, मग तिथे लावू शकता तुम्ही. माझ्या सगळ्या घरांचं वास्तू त्यांनी- प्रसाद सरच अच्छा. करतात. अच्छा. अनेक वर्ष 20 वर्ष वास्तूचं ते बघतात सगळं. मी स्वतः वास्तू शिकतेय त्यांच्याकडून ओ. आणि मला खूप फायदा झालाय, खूपच फायदा झालाय. म्हणजे नवीन घर घेताना सुद्धा वास्तूप्रमाणेच मी घेते. म्हणजे मी तर हो, बरोबर आहे. प्लॅन्स मागवून घेते बिल्डर्स कडून आणि त्याच्यावरती ते जे सांगतील तेच तेवढं. घर बरोबर. घेते. एवढं येस येस येस. छान एकदम. नाही फरक पडतो काही सुख, अभ्यास. शांती, बरोबर आहे. समाधान आणि भरभराट बरोबर आहे. हे आहे. वास्तूमुळेच हो ना, होतं असं होतं. मला वाटतं. वास्तू चांगली पाहिजे खरंच. येस. आणि ही खूप खूप प्रसन्न महत्व आहे. हो, वास्तू. प्रसन्न महत्व आहे. वास्तू. हो. खूप छान वाटतं. आम्हाला खूप जण सांगतात जे इथे म्हणजे जेवायला म्हणून गेस्ट हा, येतात आमच्याकडे, हा. ते पण खूप जण आम्हाला असं सांगतात की इथे आल्यानंतर आम्हाला एक असं प्रसन्न प्रसन्न वाटतं. वाटतं खरंच खरंच. किंवा खूप जण आम्हाला असंही सांगतात की तुम्ही मोठी जागा घ्या पण ही जागा सोडू नका. बरोबर बरोबर. एवढी छान जागा आहे, आतमध्ये आल्याच्या नंतर जो प्रसन्न वाटतो, हो. एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढी घरच्यासारखं वाटतं. घरच्यासारखं फील होतं. म्हणजे मुंबईत असून सुद्धा आतमध्ये शिरल्यानंतर असं एक शांत, आपण म्हणतो नाही, शांतता मिळते. हो हो हो. ती हवी असते लोकांना हल्ली. आणि आता तर अनेक एपिसोड्स आम्ही इथे शूट करतो. हो. सो इथे आणि पॉझिटिव्हिटी त्या वास्तूमध्ये असली ना की ऑटोमॅटिकली छान वाटतं. आपल्यामध्ये सुद्धा हो, येते. येतं. आणि मग मला असं वाटतं ते जे प्रोडक्ट असतं ते पण छानच हो होतं. बरोबर. सो तुमच्यामुळे आमचे दिल के करीबचे एपिसोड सुद्धा अलीकडे खूप छान होत आहेत. थँक्यू. थँक्यू थँक्यू. you, आणि thank आम्हाला you. एक अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की तुम्ही इथे शूट करता, त्याच्यामुळे आमचं रेस्टॉरंट लोकांपर्यंत पोहोचतंय. पोहोचतं. हळूहळू. आणि दादरमध्ये खूप फेमस हो हो. एस्पेशली फॉर द फूड. म्हणजे Thank you. नॉट ओनली ॲम्बियन्स. थँक्यू थँक्यू. सो गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे झालीच आहे हो, तशी. विनय, मी तुला लहानपणापासून ओळखते. हो ना. हा. मी तुला सांगू का की विनय म्हणजे ना, आता तो जेवढा शांत बसलेला आहे ना इथे, आमच्या घरापर्यंत त्याचा आवाज आहे. हो की नाही, खरं सांग. हो. आरडा ओरडा. करेक्ट. हा, वरच्या पट्टीतला आवाज. त्यानंतर तो मोठा झाला, त्यानंतर लग्न झालं, त्यानंतर आमच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये तो राहायला आला. बरोबर. तो फोनवर बोलला तरी सुद्धा आमच्या घरी ऐकायला येतात. खरं सांग, हो की हो नाही? ना, एकदम बरोबर एकदम बरोबर. आणि मग म्हणून मला चौरंग जरा जास्ती आपलंसं वाटतं Thank you. की माझ्या समोर हा लहानाचा मोठा झालाय. मी त्याला बरोबर. मेहनत करताना बघितलंय. सीने माझा टीनेजर ऑल्सो. Correct, correct. बाबांना हेल्प करताना बघितलंय. हो ना. आणि आता एवढा मोठा झालाय. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. तुमचे असे आशीर्वाद आहेत. कायम. तुम्ही पाहता कायम. की किती स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे बाबांचे तर आशीर्वाद आहेतच, Yes. पण आज जे केलेलं आहे ते देवाचीच, स्वामींचीच कृपा आहे.
आणि त्यांच्यामुळेच आज जे आहे चौरंग हॉटेल जे उभं राहिलेलं आहे ते त्यांच्यामुळेच उभं राहिलंय असं मी म्हणेन. आणि ऍक्च्युली हा तुझा मोठेपणा आहे, पण आपण जेव्हा मेहनत करतो ना तेव्हा आपल्याला यश दिसतं. सो तुझी मेहनत खूप आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच. ऑफकोर्स म्हणजे दोघांचीही, पण जरा सॉफ्ट कॉर्नर इकडे असायलाच हवं. खूप जवळ आहोत ना आम्ही. अगं मी तुला सांगू खूप का, जवळ. माझ्या लग्नाचं म्हणजे केळवण, हो. केळवणांपासून ते तिथे श्रीराम केटरर्स श्रीराम. म्हणजे ह्याच्या Correct. वडिलांचं बरोबर. भांडी हो, कुंडी correct. फॅन Fan, गाद्या गाद्या, सगळं Yes, yes. एका सगळं. विंडोवरती सगळं मिळतं, Carpet, कार्पेट सगळं सगळं सगळं. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानंतर माझ्या लग्नाच्या आधीचे सगळे आधीचे कार्यक्रम, मग लग्नाचे सगळे बरोबर. संगीत, मेहंदी, संगीत सगळं हो तिथेच. तिथे ती वाडी होती. वाडी मिरेंडा वाडी हा, होती हा. आणि तिथे तळवळकरांचा बंगला. Yes. आणि तिथून माणसं जायची की तळवळकर इथे राहतात आणि तिथून डीएल वैद्य रोडवरून आरके वैद्य रोडला जाण्याचा रस्ता शॉर्टकटने तोच. Yes, तर yes. तिथूनच माणसं जात येत असायची. त्याच्यामुळे तो टुमदार बंगला घर बघायला एक वेगळं आकर्षण माझं पण असायचं. अच्छा. आणि खूप वाटायचं की आपण कधी अशा बंगल्यामध्ये जाणार. बर, आणि त्याच्यानंतर मग लग्न तर झालं, त्याच्यानंतर मुलांची सगळी बारशी बारसं. सगळं तुझ्याकडून हो यायचं, ना. म्हणजे बाबांकडून, बाबांच्याकडून. of course, श्रीराम केटनर्स कडून. त्यानंतर मुंज, आर्याची मुंज सुद्धा तिथेच तिथेच. झाली. हो, Correct. खालीच. त्याच वास्तू. हा. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना श्रीराम केटर्स आणि ह्याचे खूप वडील आणि जवळ. बरोबर आहे. खूपच एक वेगळं नातं. एक वेगळं नातं आहे. Yes. तुम्हाला तुझ्याबद्दल प्लीज सांगू शकशील का? मी ॲज अ टेक्स्टाईल डिझायनर म्हणून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे सोफिया कॉलेजमधनं पेडर रोडला. आणि त्याच्यानंतर मी बरेच वर्ष MNCs मध्ये जॉब करत होते ॲज अ टेक्स्टाईल डिझायनर. म्हणजे जे लोक फॅब्रिक तयार झाल्यानंतर, कापड तयार झाल्यानंतर त्याच्यावरती डिझायनिंग म्हणजे आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो, प्रिंट्स म्हणतो, हे डेव्हलप करतात. तर मी एक्सपोर्ट मार्केटमध्ये काम करत होते. आणि नंतर 2014 साली मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये आम्ही काही बीचवेअर प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करायचो टेक्स्टाईल्समध्ये. आणि त्याच्यानंतर माझा एक फॉर्मल शर्टिंगचा मी माझा ब्रँड बनवला होता. आणि त्याच कालांतरामध्ये माझी आणि विनयची ओळख झाली. आणि मग त्या ओळखीचं रूपांतर आमचं मैत्रीत झालं पुढे. तशी कुठे ओळख झाली? आमची एका बिझनेस म्हणजे प्लॅटफॉर्म आमचं आहे BBNG ग्रुप म्हणून. बरं. तिथे आमची ओळख झाली. ब्राह्मण म्हणजे business. ब्राह्मण बिझनेस ग्रुप म्हणून आहे. तिथे आमची दोघांची ओळख झाली. आणि नंतर आम्ही एका प्रोजेक्टवरती काम करत होतो. मला एक गिफ्टिंगसाठी एक बनवायचं होतं आणि त्याच्याकडे काही आयडियाज होत्या. सो त्या निमित्ताने आमची ओळख झाली. आणि नंतर मग त्यांनी स्वतःचा कॅटरिंगचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल आमचं बोलणं झालं. त्याला एक आवड होती की त्याचं एक स्वप्न होतं आपण म्हणू शकतो की तो मला नेहमी म्हणायचा की मला कधीतरी जाऊन पुढे एक हॉटेल सुरू करायचं आहे स्वतःचं. आणि मग तेव्हा एक नाही, मी म्हणेन अनेक. आणि तेव्हा आम्ही असं म्हणायचो की म्हणजे तेव्हा काहीच माहिती नव्हतं. तर तेव्हा आम्ही म्हणायचो म्हणजे गप्पांमध्ये म्हणायचो ठीक आहे आपण प्रयत्न करू, होईल कधीतरी असं. म्हणजे तेव्हा असं खूप सिरियसली पण नव्हतं घेतलं तो विषय. जे आपण म्हणतो ना जस्ट एक आपण विषय आपण एक मांडतो दुसऱ्यासमोर की माझं असं एक स्वप्न आहे तर आपण पुढे जाऊन करूया काहीतरी, एवढ्यापर्यंतच ते होतं. आणि ते खरंच इथपर्यंत येऊन आम्ही पोचू हे कधीच मी विचार पण नव्हता केला तेव्हा. बरं, मग ते कसं झालं म्हणजे स्टेप बाय स्टेप जरा सांगा ना. मुळात मला काय विचारायचंय की विनय, तुला असं का वाटलं की मधुरा शुड बी युअर पार्टनर या प्रोजेक्टमध्ये, आणि तुला का वाटलं की विनय वुड बी द राईट पर्सन? मी माझ्या पद्धतीने सांगायचा जर प्रयत्न केला तर आम्ही असं ठरवून की आपण एकमेकाचं म्हणजे बिझनेस चालू झाल्यापासून की आपण एक पार्टनर म्हणून एकमेकांबरोबर काम करतोय अशा काही पद्धतीने आम्ही काम नव्हतं सुरू केलं खरं सांगायचं तर. जसं मी म्हटलं की आमची एक मैत्री होती, ओळख होती. माझा सगळा अनुभव आहे हा डिझायनिंग फील्डमधला आहे. त्याच्यामुळे मला जरी लहानपणापासून घरी चांगलं जेवण स्वयंपाक करायची आवड असेल किंवा मला लोकांना खाऊ घालायची पण खूप आवड होती, पण ते आपण म्हणू शकतो ना ॲज अ हॉबी. पण त्याचा व्यावसायिक रूपा म्हणजे आपण कधी त्याला बघू शकतो असं मी कधी विचार नव्हता केला ह्या गोष्टीचा.
आणि जेव्हा आम्ही बसलो ऑन द टेबल डिस्कशनसाठी की असं असं एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे, तर आपण हॉटेल सुरू करायचं आहे, जेव्हा हा माझ्याकडे घेऊन आला एक ऑपॉर्च्युनिटी की असं पण असं तिचं तर बॅकग्राऊंड नव्हतं. Correct, असं काही. माझं तर तुला- background नव्हतं. तुला तिचं असं का background वाटलं की ती नव्हतं. करू शकेल? पण मला कुठेतरी समहाऊ एक कम्फर्ट झोन वाटला अच्छा. तिच्यासोबत. आणि असं वाटलं की माझा जो दृष्टिकोन आहे, हा. जो बघण्याचा दृष्टिकोन हॉटेल साठी, तर तो मला कुठेतरी चांगल्या शब्दात मांडता येण्यासाठी हा परफेक्ट माणूस आहे अच्छा. की माझ्या फिलिंग्स सांगण्यासाठी. अच्छा. तर ज्या वेळेला मी तिला माझ्या फिलिंग्स, माझं स्वप्न ज्या वेळेला मी तिला सांगितलं, त्यावेळेला तिला कुठेतरी एक हेल्पिंग हँड द्यावासा वाटलं मला. आणि नंतर ज्या वेळेला विषय वाढत वाढत ज्या वेळेला गेला, त्यावेळेला तिने खूप माझ्यावरती विश्वास ठेवून पुढे नंतर आम्ही आमची पुढची पावलं उचलली. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग जागा वगैरे कशी फायनल? आता जागा जर समजा पाहायचं झालं तर आमची पहिली जागा जी होती ती लोअर परेलला होती, अच्छा. जी कमला मिलच्या बरोबर समोर कॉर्पोरेट च्या जवळ होती आमची. हा. तिथे 1.5 वर्ष आम्ही एक हॉटेल रन केलं. ओके. आणि त्याच्यानंतर चौरंग नावाने? नावानेच हा. हॉटेल run 2021 साली बेसिकली ज्या लॉकडाऊन म्हणजे सेकंड लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने परत उघडत होते सगळं गोष्टी, तेव्हा आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे ऍक्च्युली 2019 साली आमचा प्रवास सुरू झाला हॉटेल जागा शोधण्यापासून. सो तेव्हा आमचा एक विचार होता, म्हणजे विनयशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा त्याला असं होतं की आपण ठाण्यामध्ये एखादी जागा बघूया. का ठाणं का? ठाणं का माहितीये, त्या कळव्याला आमची सासूरवाडी आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे ठाण्याजवळ असं मला वाटलं. कारण आता हळूहळू माणसं जी आहेत ती गिरगाववरून मुंबई आणि दादरवरून मग पुढे हळूहळू ठाण्याला पुढे जात चाललेली आहे. आणि आम्हाला कुठेतरी असं वाटलं की नाही, ठाणा एक थोडं जरा आयडियल प्लेस आहे. म्हणून आम्ही ठाणा बघितल्यानंतर आम्ही कल्याणपर्यंत पण जाऊन पोहोचलो. पण जर दादर हा आमचं मूळ धंद्याचं ठिकाण दादर, आणि दादरमध्ये थोडीफार ओळखणारी माणसं, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की पहिला जो प्लेस आहे ती आपली दादर पासूनच सुरुवात तू करावी. पण दादरची? नाही, मी मूळची चुनाभट्टी म्हणजे सायनच्या जवळ चुनाभट्टी आहे. तर चुनाभट्टीतच माझा जन्म झालेला आहे, शिक्षण पण तिथेच झालेलं आहे सगळं, आणि अजून राहते सुद्धा तिथेच. अच्छा अच्छा अच्छा. हा, सॉरी. तर त्यामुळे असं वाटलं की दादर मधून आपला प्रवास सुरू करावा. पण दादर मधली भाडी ही खूप जास्ती असल्या कारणाने, तुला खूप भाडी जास्ती असल्या कारणाने आम्हाला एक लोअर परेलला. पण श्रीराम केटरर्स मालकीच आहे ना तुमची? श्रीराम केटरर्स आमच्या ती जागा मालकीची आहे. ही जागा जी आहे आता जिथे आम्ही हॉटेल रन करतोय ती जागा भाड्यावर. भाड्याची. अच्छा. तर आम्ही लोअर परेलला पाहिलं, आणि लोअर परेलला पाहिल्याच्या नंतर जागा खूप आवडली आम्हाला. पण आम्हाला असा फारसा अनुभव नव्हता हॉटेल कसं रन, काहीच अनुभव नव्हता. कॅटरिंगचा जरी विनयकडे खूप मोठा अनुभव आहे, म्हणजे जवळजवळ एक मला वाटतं एक 15-20 वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे कॅटरिंग आणि सगळं सांभाळायचा. आणि भांडी भाड्याचं तर त्यांच्याकडे पिढ्या अनुभव आहे त्याचा. पण असं हॉटेल चालवण्याचा म्हणजे, कारण काय हे डेली वर्क असतो हॉटेल चालवणं, हे एव्हरी डे यू हॅव टू स्टार्ट फ्रेश. आणि तर तो एक अनुभव नव्हता. आणि आम्हाला खरं सांगायचं तर आम्ही घाबरतच हा निर्णय घेतला होता की आपण कुठे चुकलो, काय होईल आपल्याकडनं. कारण काय कोणी असं गायडन्स देणारं पण आमच्याकडे नव्हतं की एखादं मित्र म्हणा किंवा एखादं नोन पर्सन म्हणा की ज्याचं हॉटेल आहे, की तो आपल्याला सगळे ते इन्साइट्स आपण जे म्हणतो की हॉटेल चालवण्यासाठी भांडवल म्हणा किंवा तुमचा डेलीचा एक्सपेन्स खर्च तुम्ही कसा काढू शकता. पार्टनर तुम्हाला घ्यावासा नाही वाटला का? तसा पार्टनर घ्यावासा नाही वाटला, कारण आम्हाला थोडंसं जरा माहिती होतं की कॅटरिंग मधून आम्हाला थोडं माहिती होतं की पदार्थ कसे प्रेझेंट करायचे आणि कशी मूळ चव जी आहे पदार्थांची ती कशी द्यायची. त्याच्यामुळे आम्ही हा असा विचारच केला नव्हता. आम्हाला फक्त एवढंच जी मनात येत होतं ते आम्ही टेबलवरती कॉन्फिडन्स आम्हाला होता की पदार्थ आपण उत्तम देऊ शकतो आणि डिस्कस करत होतो की हॉटेल उभं राहायला पाहिजे असंच. तर आम्ही लोअर परेलला हॉटेल उभं केलं. हॉटेल उभं केल्याच्या नंतर 1.5 वर्ष एक रन केलं. पण लोकेशन जर समजा पाहता, आपली जी ब्राह्मणी चव जी मिसिंग होती लोअर परेलला, ती
खूपशे माझे जे ओळखीचे कुटुंबातली माणसं आमच्या तिकडे यायची हॉटेलला, ते म्हणायचे की ही प्लेस तुमची चुकीची लोअर परेलची, तुम्ही दादरमध्ये या, दादरमध्ये खूप छान आहे. दादरमध्ये खूप चांगले आस्वाद हॉटेल, जिप्सी हॉटेल, श्रीकृष्ण भोजनालय, असे सगळेजण नावाजलेले रेस्टॉरंट आहेत. तर तुम्ही एक चांगली चव जर समजा लोकांना हवी आहे तर तुम्ही या दादरमध्ये. अशा पद्धतीने आम्ही दादरमध्ये येऊन आता 2-2.5 वर्ष झाली आम्ही या दादरमध्ये आता आहोत. ऍक्च्युली आमचं म्हणजे जे पहिलं रेस्टॉरंट होतं, म्हणजे जिथे चौरंग आम्ही चालू केलं, ती वास्तू सुद्धा खूप छान होती. आणि आम्हाला तिकडच्यानी सांगितलेलं की जे कोणी इथे येतात, म्हणजे ज्यांचा पहिला व्यवसाय ते सुरू करतात, त्यांची ग्रोथ खूप छान होते पुढे. आणि खरं सांगायचं तर लोअर परायला आम्ही जेव्हा चालू केलं ना, तर तिकडनं आम्हाला शिकायला खूप मिळालं. म्हणजे व्यवसाय म्हणून, एक रेस्टॉरंट चालवण्याचा अभ्यास म्हणून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तिकडे जे कॉर्पोरेट सगळे ऑफिसेस आहेत लोअर परायला, कमला मिलच्या अगदी समोर होतं, तर तिकडच्या लोकांचं आम्हाला खूप प्रेम पण मिळालं. म्हणजे लोक आम्हाला येऊन कौतुकाने खूप सांगायची की तुमचे पदार्थ खूप उत्तम असतात. म्हणजे आम्हाला कारण काय खूप जण असे असतात ना तिकडे, जे ऑफिससाठी म्हणून आपल्या परिवारापासून दूर राहत असतात. ओके, जे त्यामुळे त्यांना कसं होतं, ते एकटे असतात, बॅचलर्स असतात किंवा एकटे असतात, ऑफिसच्या कारणासाठी ते राहत असतात. तर त्यांना घरच्यासारखं जेवण, कुठेतरी गरम गरम आपण म्हणतो ना वरण भात किंवा आमटी भात, त्यांना असं साधं जेवण हवं असतं, पण ते मिळत नाही. ओके, तर त्यामुळे त्यांच्या तिथे आम्हाला खरंच खूप लोकांनी खूप प्रेम दिलं. खूप म्हणजे आम्ही जे आता आहोत ना, म्हणजे आम्ही आता पुढे एक स्टेप पुढे इथे आलो दादरमध्ये, ते सुद्धा त्यांच्या आपण म्हणतो ना की त्यांच्या प्रोत्साहनामुळे, की तुम्ही मराठी पदार्थ सोडू नका, आम्ही हेच खाण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येतो चौरंगमध्ये, असं आम्हाला खूप जणांनी येऊन सांगितलं. म्हणजे लोअर परळची मी तुम्हाला आठवण सांगते, तिथे जेव्हा आम्ही म्हणजे जसं म्हटलं की आम्हाला काहीच अनुभव नव्हता, तर जेव्हा आम्ही लोअर परळला सुरू केलं तेव्हा आमच्याकडे काही पंजाबी डिश पण होत्या रेस्टॉरंटला आमच्या. आम्ही पावभाजी वगैरे हे सुद्धा पदार्थ तिथे ठेवलेले, कारण की आम्हाला असं वाटलं की तिकडे कॉर्पोरेट एरिया आहे, सो आणि लोक काय खायला येतील रेस्टॉरंटमध्ये आपल्याला माहिती नाही, सो एव्हरीथिंग शुड बी अवेलेबल ऑन द मेन्यू. पण आम्हाला हळूहळू काही लोकांनीच आम्हाला असं सांगितलं की तुम्ही नका ठेवू, तुम्ही फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ, जे तुमची स्पेशलिटी आहे ना, ती तुम्ही ठेवा. कारण काय चौरंग आम्ही महाराष्ट्रीयन पदार्थांना रिलेट करतो आणि ते खाण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो स्पेशली. मग आम्हाला तुमच्याकडे येऊन पनीर नसतं खायचं, किंवा आम्हाला तुमच्याकडे मशरूम नसतं खायचं, किंवा रोटी नसते खायची. आम्हाला गरम गरम भाकरी, पिठलं भात, आमटी, शेंगा घातलेली आमटी, हे सगळे पदार्थ आम्ही खायला तुमच्याकडे येतो खास. त्यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळालं की कदाचित आपण जे करत आहोत ते आपण करेक्ट लाईन वरती आहोत आणि लोकांपर्यंत आपण पोचतोय जाऊन. फक्त तिकडच्या जागेचा ड्रॉबॅक काय होता की ती जागा छोटी होती. आणि आम्ही तिकडनं ऍक्च्युली विचार पण नव्हता केला की आम्ही असं डायरेक्टली, आमचं स्वप्न होतं की पुढचं रेस्टॉरंट किंवा पुढचं समजा आपल्याला एखादा समजा एक अपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण दादरमध्ये येऊ. पण जेव्हा 2023 साली म्हणजे 22 साली डिसेंबरमध्ये आम्हाला जेव्हा ही जागा मिळाली खरं तर आम्ही तेव्हा विचार सुद्धा नव्हता केला की आपल्याला म्हणजे जागाही मिळू शकते, आणि नाही आमच्याकडे तेवढं भांडवल होतं उपलब्ध. त्यावेळेला स्वामींचं नाव घेतलं आणि 10,000 रुपये होते खिशामध्ये फक्त. काय बोलतोय? हो, 10,000 खिशात होते. आणि भीतच आम्ही ह्या जे मालक आहेत त्या मालकांच्याकडे गेलो आणि मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली की बघा, आमचं स्वप्न आहे दादरमध्ये हॉटेल सुरू करायचं, पण भांडवल आमच्याकडे आत्ता ॲट प्रेझेंट नाहीये तुम्हाला द्यायला, डिपॉझिट किंवा रेंट. पण आमच्या मालकांनी खूप चांगला सपोर्ट केला. खूप. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांनी आम्हाला नुसतंच जागा नाही दिली, सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली आम्हाला. म्हणजे आजूबाजूचे जे लायसन्सेस असतील किंवा आजूबाजूचे काही
काही परमिशन्स काढायच्या असतात हॉटेलसाठी, तर त्याच्यासाठी पण त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आणि आजतागयात भाड्यासाठी मदत फोन करतात. करत नाहीत आम्हाला, भाड्यासाठी फोन नाही करत. ते म्हणतात की विनय तू हॉटेल चालव आणि व्यवस्थित चालव, हॉटेलचं नाव झालं त्याच्यातच आम्हाला समाधान आहे.